गेलीस? आमचा नाही तर नाही, पण त्या दोन चिमुकल्यांचा तर विचार करायचा असता. ताई तू का गेलीस सोडून? श्वेता, काय विचार केला नाहीस ग पोरी? का त्या दोन पोरींना असं अनाथ करून गेलीस तू? तुला कसं कळलं नाही? कुणा बघायचं त्यांच्याकडे आता? शारदा, या चिमुकल्यांना दुसऱ्यांच्या हातात देणं योग्य नाही. आपल्या मधूची जागा जर वर्षानं घेतली तर खूप चांगलं होईल. कारण या मधूच्या लेकरांना आई म्हणून फक्त वर्षा सांभाळू शकते, जीव लावू शकते, प्रेम करू शकते. तुझं काय म्हणणं आहे या विचाराबद्दल? मी काय सांगू, मी काय बोलू? तिचं पण जीवन आहे, पण या दोन चिमुकल्याकडे बघितल्यावर असं वाटतंय की काय हरवलंय. मी काय बोलू काय कळत नाही. वर्षाला विचारावं लागल एकदा. ती काय त्याग करणार आहे? तिचं जीवन आहे, तिच्यावर आपला असा निर्णय थोपवू तर शकत नाही ना. आई, आई, मी ताईची जागा कशी घेऊ शकेल आई? वर्षा, आम्ही तुझ्यावर काही जोर जबरदस्तीनं हा निर्णय टाकत नाहीये बेटा, पण तू विचार कर, या दोन चिमुकल्यांना कोणावर सोडायचं? आज ना उद्या तर हिच्या पप्पांना लग्न करणं आहेच, कारण या दोन पोरींना कोणाच्या भरोश्यावर सोडायचं? मग ती येणारी बाई या बाळांसाठी, या लेकरांसाठी बरोबर असेल नसेल, मला तू सांग, कसा विश्वास ठेवायचा कुणावर? तू विचार कर. पण वर्षा, तुझा निर्णय अंतिम निर्णय असेल. तू जे पण निर्णय घेशील ना, त्याला आम्ही सहमती देऊ. तू सोबत राहणार नाही राहणार, तुझा विचार आहे तो. आम्ही जोर जबरदस्ती काही करणार नाही बेटा, तुझ्या मन खुशीनं. रोहनचा फोन. हे माझे क्यूट बेबी, आज काय खायचं तुम्हाला? मम्मा. ओ माझ्या रीना. मम्मा. इना, तुला पण काय खायचं? आज आपण मस्त मार्केटला जाऊ. हा वर्षा, काय? मी मीटिंग साठी जरा बाहेर जातोय 2 दिवसासाठी, तर वाट बघत बसू नकोस माझी. रीना इनावर लक्ष दे. माझी मीटिंग झाली की लवकर येतो घरी. बरं. मम्मा. मम्मा आहे ना, चला आज आपण बाहेर फिरायला जाऊ. इना, काय झालं इना? का रडते बाळा तू? भूक लागली का ग माझ्या पिल्ल्याला? ताई, ताई, का सोडून गेलीस तू? सगळा संसार बिखरून गेला. मी खूप प्रयत्न करते तुझ्या पोरींना सांभाळण्यासाठी. मी खूप प्रयत्न करते तुझा संसार सांभाळण्यासाठी, पण ताई होत नाहीये
माझ्याकडून. होत नाहीये माझ्याकडून ताई. काय करू मी? मी या पोरींचा, या लेकरांची आई होण्याचा पूर्ण प्रयत्न केला ताई. आणि एक बायको होण्याचा पण पूर्ण प्रयत्न केला. पण होत नाहीये ताई. का गेलीस तू आम्हाला सोडून? का गेलीस? ताई, ताई मी तुझ्यासारखी बनू नाही शकत. ताई, मी काय करू तुझ्यासारखी बनण्यासाठी? कसं प्रेम करू या लेकरांवर? कसं सांभाळू यांना मी? इना, इना रडू नकोस इना. मी तुझी मम्मी होण्याचा पूर्ण प्रयत्न करेल बाळा. रडू नको पण तू. मी हा जेवण वाढू? हो वाढ. जेवण कसं झालं होतं? छान झालं होतं. मग तुम्ही जास्त काऊन खाल्लं नाही? नाही, मला जेवढं लागलं मी तेवढं घेतलं बरोबर. रीना इना झोपल्या का? हो झोपल्या ना. त्या बोलत होत्या पप्पा येण्याआधीच आम्ही झोपतो आणि सकाळी उठण्याआधीच पप्पा निघून जातात. आज दिल्लीवरून आई बाबाचा फोन आला होता. काय बोलले? विचारत होते तुम्ही कसे आहात, आपण सगळेजण कसे आहोत. मग तू काय बोलली? मी सांगितलं आम्ही सगळेजण बरे आहोत, छान आहे सगळं काही. ते बोलत होते की तिकडं कधी जाणार आपण. मी प्रयत्न करेल. काम थोडं जास्त आहे पण मी नक्कीच प्रयत्न करेल. पण वर्षा, हे तू स्वतःला काय केलंस? का? कशी वाटते मी? छान तर वाटते ना? तू पहिली पण छान होतीस आणि आता पण छान आहेस. आज्यांना खूप उशीर झाला. रीना इना तर झोपून गेल्या. हे कधी लवकर येतात तर कधी उशीर होतो यांना. फोन पण करून काही सांगत नाहीत मला. आज यायला खूप उशीर झाला तुम्हाला? हो, आज ऑफिसमध्ये जरा जास्त काम होतं म्हणून लेट झालं. बरं चला, फ्रेश व्हा तुम्ही, तुम्हाला जेवण वाढते मी. वर्षा, अशी रोज रोज वाट बघत राहू नकोस माझी. मला कधी लेट होतं तर कधी लवकर येतो मी, आणि कधी मीटिंग असल्यामुळे बाहेरच जेवून येतो. त्यामुळे माझी वाट बघत बसत जाऊ नको. तू तुझं जेवण करून घेत जा. अहो पण ताई पण तर तुमच्यासाठी थांबत होती ना जेवण करण्यासाठी. वर्षा, तू मधू बनण्याचा प्रयत्न करू नकोस. का करतेस तू अशी? तुला किती वेळा सांगितलंय तिची तुलना तुझ्यासोबत मांडू नकोस म्हणून. प्रत्येक गोष्टीमध्ये ती काय घालत होती, कशी राहत होती, कुठे जात होती, प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतेस तू. मधुसारखी होण्याचा प्रयत्न करू नकोस वर्षा तू, कारण तू ती कधी होऊ शकत नाहीस. का तू या भ्रमामध्ये आहेस? स्वतःचा चेहरा बदलून, स्वतःचे केस बदलून, स्वतःचं राहणीमान बदलून तुला असं का वाटते की तू मधुसारखी दिसशील? तू जे आहेस तू तेच राहा. मधु बनण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण तू मधु कधी बनूच शकत नाहीस. ते तुम्हाला मला बोलण्याची काही गरज नाही की मी कधी मधू नाही बनू शकत. गेल्या 3 वर्षापासून तुमची ती प्रत्येक एक गोष्ट जी की मला तुम्ही कधीच नाही बोलले, ती आवाज माझ्या कानामध्ये ओरडून सांगते की मी कधी मधू नाही बनू शकत. हो, मी मधुताईची कधी बराबरी नाही करू शकत, पण एका गोष्टीमध्ये बराबरी करू शकते जी की तुम्ही कदाचित विसरले असाल. जी की ती पण एकटी होती आणि मी पण एकटी आहे. तिच्यासाठी सुद्धा तुमच्या जवळ वेळ नव्हता आणि माझ्यासाठी सुद्धा वेळ नाहीये तुमच्याकडे. ती पण तुमची वाट बघता बघता जीवन जगत गेली आणि मी पण तुमची वाट बघता बघता स्वतःची जिंदगी, स्वतःचं जगणं जगत जाईल. ती पण तुमची वाट बघून मरून गेली आणि मी पण तुमची वाट बघून एक दिवस मरून जाईल. आणि ताई गेल्याच्या नंतर जशी तुम्हाला ताईची किंमत कळाली, तशी मी गेल्याच्या नंतर तुम्हाला
माझी किंमत कळेल. कारण तर जिवंत माणसाची तुम्हाला काही कदर नाही, किंमत नाही. वर्षा अजून आली नाही माझी बॅग घेऊन. सर मला वाटते की आपणच लवकर आलो काय की. वर्षा नाराज आहे माझ्यापासून आणि असायला पण पाहिजे. चूक माझी आहे मित्रा, मी तिची कदरच कधी केली नाही. पण एवढा पण उशीर झाला नाही की मी माझ्या चुकीला सुधारू नाही शकत. हो सर बरोबर. आता जेव्हा मी जर्मनीहून वापस येईल तेव्हा माझी कामं बाजूला असतील आणि माझी फॅमिली सगळ्यात आधी, माझी बायको, माझे लेकरं. हो सर नक्कीच. मी रिटर्न आलो की माझ्या फॅमिलीला घेऊन दूर एका महिन्यासाठी बाहेर घेऊन जाणार. तू सगळी तयारी ठेव. हो सर करेल मी तयारी. मी हे सरप्राईज मी माझ्या बायकोला तेव्हा देईल जेव्हा मी वापस येईल. मी आलीये. नमस्ते वहिनी. सरांची बॅग कुठे आहे? चेकिंग साठी टाकलीये मी पुढे. बरं सर मी जाऊन चेक करतो. वर्षा अचानक मला ते जर्मनीला जावं लागतंय. टाइम कमी होता म्हणून घरी येऊ शकलो नाही. त्यामुळे मी तुला सांगितलं होतं की बॅग पॅक करून एअरपोर्टला घेऊन ये. बरं चल मला उशीर होतोय. ओके बाय. मी लवकर येण्याचा प्रयत्न करेल. काळजी घे स्वतःची. रोहन, वर्षा थांब. का तोंड फिरवतेस? चल एवढं बोलल्यावर तरी तू तुझं तोंड दाखवलंस मला. कोणाला सोडायला आली होतीस इथे? अच्छा त्याला सोडायला आली होतीस ज्याच्यासाठी तू मला सोडलंस. थांब मला तुला भेटायचे. भेटशील ना? एक संधी तर देशील ना तुझ्या जुन्या मित्राला भेटण्याची? एक वेळा तुला मला विसरायचे नेहमीसाठी, जसं की तू मला विसरून गेली होतीस. संधी तर देशील ना? मी तुझी वाट बघेन. येणार ना तू? माझ्यासाठी तर तुझ्यापाशी वेळ खूप कमी असेल ना? तुझं म्हणणं हेच असेल की जे पण मला काही बोलायचे ते लवकर बोलून तुला मोकळं होईल जाण्यासाठी आणि पुन्हा एकदा पाठ दाखवून माझ्या जीवनातून जाशील तुझ्या प्रेमाच्या जगात. मी म्हणतो काय हक्क होता तुला मला काही न सांगता, मला न विचारता, मला काही न बोलता तू माझ्या जीवनातून अशीच निघून गेलीस. आता तू मला हे सांगू नको की तुझ्यापाशी शब्द नाहीत की तू मला हे सांगशील. जग काही पण बोलत असेल की तू किती खरी आणि बरोबर आहेस ते. समाज बोलेल की तू बरोबर होतीस. तू पण हेच बोलशील की तू बरोबर आहेस. तू स्वतःचे सगळे नाते जपण्यासाठी माझं नातं तोडून आलीस. बोल वर्षा, माझं नातं तोडणं महत्वाचं होतं तुला? दुनिया काय म्हणते, समाज काय म्हणतो तुला, मला फरक पडत नाही. पण माझं हृदय तुला नेहमी हेच बोलल की तू विश्वासघाती आहेस, बेवफा आहेस. हो मी विश्वासघाती आहे, बेवफा आहे, तुझी गुन्हेगार आहे. तू बरोबर बोललास. पण तुला माहित आहे मी सगळ्यात जास्त विश्वासघात कुणासोबत केला? स्वतः सोबत. तुझ्या सोबत काय विश्वासघात केला मी, जे की मी स्वतः सोबत केली. स्वतःच्या रिकाम्या खोट्या जिंदगीमध्ये मी विश्वासघात केला. खोटारड्या जिंदगीमध्ये मी विश्वासघात केला. मी सगळ्यासोबत इमानदारीने राहिले, सगळ्यांना प्रेम देण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना जीव लावला आणि मी स्वतः विश्वासघाती ठरले. स्वतःची खुशी मी हरपवून टाकली. वर्षा रोहन, मी तुझी गुन्हेगार आहे. माफ कर मला, माफ कर रोहन मला, माफ कर. रोहन, तू सोबत असलास की मला बरं वाटतं. अच्छा मला पण छान वाटतं. पण आता सोडून तर जाणार नाहीस ना मला? माहित नाही काय करायचे तेच कळत नाही. आपण लग्न करू. पण
पण वगैरे काही नाही, काही सांगू नकोस तू आता मला. बघू काय करायचंय ते. मी जाते आता घरी. वर्षा, उद्या भेटू. इना, आज स्कूलमध्ये काय शिकवलं? ABCD. आणि रीना बेटा तुला? 1 2 3. ओ माझ्या नाती किती गोड. 1 2 3 शिकल्या, ABCD पण येते. मामा मामी, तुम्ही बरं झालं आल्या. वर्षावर सगळी जिम्मेदारी पडली होती, दोघींना सांभाळण्याची पण आणि घर बघण्याची पण. पण वर्षा गेली कुठं? आम्ही आताच थोड्या वेळापूर्वी आलो आणि तुम्ही पण तिकडनं बाहेर जर्मनीला गेले होते म्हणे. तुम्ही पण आताच आलात. पण वर्षा गेली तरी कुठे? फोन पण लागत नाहीये तिचा. मी पण तिला केला होता फोन, पण तिचा फोनच लागत नाहीये. इना रीना, मम्मी कुठे आहे? ये मम्मी आली. मम्मा. आई बाबा तुम्ही आणि तुम्ही कधी आले? वर्षा, आम्ही तर आताच आलो ग थोड्या वेळापूर्वी. आणि जावई पण आताच आलेत वाटतं. आमची दोघाची आताच दरवाजापाशीच भेटगाठ झाली आणि घरात आलो बघ. तू नव्हतीस, कुठं गेली होती? मी जरा माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. थोडंसं काम होतं त्याच्यासाठी. वर्षा, 15 दिवस तुला जास्त अवघड गेले असतील ना. मी पण नव्हतो घरी आणि घराची जिम्मेदारी आणि दोघींना सांभाळण्यासाठी थोडं अवघड गेलं असेल ना तुला. अवघड नाही तर नाही, अवघड नाही गेलं. ह्या दोघी खूप हुशार आहेत. मी यांना बराबर सांभाळलं. बरं तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. हो हो, काहीतरी नाश्त्याला पण बनव. आई बाबा पण आलेत. हो नक्कीच. इना रीना, तुम्ही बसा पप्पापाशी आणि आई बाबापाशी. मी काहीतरी नाश्त्यामध्ये बनवून आणते आणि दूध गरम करून आणते तुमच्या दोघींसाठी. हो मम्मा. मी यांना आज खोटं बोलले. मला बरोबर वाटत नाहीये. मी काय करू? वर्षा, वर्षा रडू नकोस. रडू नकोस आणि कुणाला भिवू नकोस. ना तू काही चूक केलीस ना मी कोणती चूक. कोणत्या गोष्टीला एवढं सिरियसली घेऊ नको, घाबरू नकोस. पण मी काय करू? मी तयार नाही अजून. तू आधी पण तयार नव्हतीस वर्षा. तू मध्यंतरी राहतेस, ना इकडं ना तिकडं. आता सगळे डिसिजन मला घ्यायचेत. हे बघ वर्षा, मी इंडिया सोडून जाणार आहे कायमचा लंडनला. आणि जाताना तुला सोबत घेऊन जाईल. तू काही काळजी करू नकोस, तयार राहा. इनामीना बेटा, आपण जे काम करतो ते बरोबर आणि खरं केलं पाहिजे. आणि इथूनच भेटतो आपल्या मनाच्या शांतीचा रस्ता. आई बाबा तुम्ही निघताय? वर्षा, मी काय बोलू तुला. तू या घराला असं सांभाळलंस ना की माझ्यापाशी शब्द नाहीये. आम्ही जे तुला मागितलं होतं ती काही छोटी गोष्ट नव्हती ग लेकी. पण नाही न म्हणता आमच्यावर जे उपकार केलेस ना वर्षा, त्याच्यासाठी मी धन्य झालो. अशी मुलगी मिळून मला. जावई मला आताच सांगू लागले की तू पूर्ण या घराला, त्यांना, या लेकरांना किती चांगल्या प्रकारे सांभाळलं असते. काय बोलू लेकी तुला मी. स्वतःचे स्वप्न न बघता, त्याला न पूर्ण करता तू हे त्याग केलास. त्याच्यासाठी खूप मोठं झालं. खूप मोठं काम केले तू वर्षा. शब्द नाही आमच्याकडे. आम्ही जे तुला संस्कार दिले या गोष्टीवर गर्व आहे आम्हाला वर्षा, गर्व आहे आम्हाला. ठीक आहे, 2 तिकीट निघालेत ना? ओके चालेल. रोहन. वर्षा, तू झाली तयारी सगळी? चल थोडंसं थांबा, मी आता बॅग लगेच पॅक करतो, मग जाऊ आपण. आता आपण जाऊ शकतो सगळं काही सोडून. सगळं काही? आपले संस्कार पण? म्हणजे? माझे आई बाबा जाऊ लागले त्या दिवशी, ज्या दिवशी मी तुझ्या इथून गेले होते, ते मला म्हणाले
तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी आम्ही देवाच्या पाया पडायला चाललोय. तुझं पुढचं आयुष्य सुखमय आनंददायी जाऊ. मी वर्षा असून सुद्धा त्यांनी मला मधुसारखं बघितलं. तिच्यासारखे संस्कार बघितले माझ्यामध्ये. पण मी मधु नव्हते, वर्षा होते, जे की त्यांच्या डोळ्यामध्ये बघण्याची पण हिंमत नव्हती मला. आणि जे स्वतःच्या मायबापासोबत नजर नाही मिळवू शकत, ते खरंच काहीतरी चुकीचं काम करतायत. हे माझ्यानं नाही होणार रोहन. मी नाही येणार. काय गोष्ट आहे ना वर्षा, जेव्हा पण माझं घर बसायला जातं तेव्हा तुला समाजाचं आणि या जगाचं पडतं. रोहनचं मन तुटलं, त्याचं घर जळालं आणि ते एकटं पडलं. पण तू नेहमी तुझ्या आयुष्यापासून त्याला वेगळं ठेवलंस. मधु काय गेली, तू तर सगळ्यांचं आयुष्य सवाराला निघालीस. मी नाही दिसलो तुला. पहिले पण तू माझ्या जीवनातून गेली होतीस आणि आज पुन्हा जात आहेस. मला अजून बर्बाद करू नकोस. मला काही पण बोलल्यानं माझा रस्ता नाही बदलणार. रस्ता तर रोहननं बनवला, घेऊन तर तुला मी जाणारच. तू प्रेमानं ये, नाही तर तमाशानं. रोहन, जास्त तमाशा करू नकोस. जर शब्द इथंच थांबतील तर सगळं काही चांगलं होईल. मी चालले. तर मी पण जाता जाता तुझं घर बर्बाद करून जाईल. ते मी तुझ्यावर सोडते रोहन. तू माझ्या या निर्णयाला इमानदारी समज का बेईमानी. आणि हो रोहन, ऐक, एक बायको विश्वासघाती असू शकते, एक मुलगी, एक प्रियसी विश्वासघाती असू शकते, पण एक आई